म्हणजे मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता जास्वंदाच्या पानावर आणि त्याच्यावर एक कमेंट होती आणि प्रश्न विचारण्यात आला होता की जास्वंदाच्या पानामुळे तोंडातले अल्सर्स जाऊ शकतात का? तर नक्कीच जाऊ शकतात. जर हे तोंडातले अल्सर्स जास्त चिघळलेले नसतील, तोंड चिकट नसेल, तर नक्कीच जास्वंदाच्या पानाने तुमच्या तोंडातले अल्सर्स बरे होऊ शकतात. त्या जोडीला आणखी काही गोष्टी सांगतो की पानं म्हणजे तुरट चवीची पानं जी आहेत, ती तोंडामध्ये धरली, त्याची पेस्ट जर तोंडात धरली, तर नक्कीच तोंडातले अल्सर्स लवकर बरं व्हायला मदत होते. आता आयुर्वेदामध्ये 6 रस सांगितले मी मागे सांगितलं होतं. त्या 6 रसांपैकी कषाय रस म्हणजे तुरट चव ही अतिशय महत्त्वाची असते आपल्या जखमा भरण्यासाठी. आपल्या तोंडात अल्सर झाले असतील, आपल्या पोटात अल्सर झाले असतील, आपल्या त्वचेवर किंवा बाह्य अंगावर कुठेही जखमा झाल्या असतील, तर तुरट चव ही त्या जखमांचं शोधन करते, जखमांना स्वच्छ करते आणि त्या जखमा भरून यायला म्हणजेच रोपण करायला मदत करत असते. ह्यासाठी तुरट चवीच्या गोष्टी जर आपण घेतल्या तर त्याचा फायदा होतो. आता तोंडातल्या अल्सर्सवर आपण तुरट चवीची जर पानं वापरली, तुरट चवीची पानं जर आपण चावून चघळली, तर तोंडातल्या अल्सर्समध्ये फार छान उपयोग होतो. त्याच्यापैकी विड्याचं पान आहेच. विड्याच्या पानाला जर कात असतो, जो खदिराचा असतो, तो व्यवस्थित लावला, चुना नाही लावायचा आणि ते पान तसंच खाल्लं, त्याच्यावर सुपारी जरी खाल्ली, तर तोंडातले अल्सर्स भरून यायला मदत होते. या जोडीला आंब्याचं पान आहे, ते पण तुरट असतं. ते चावून चघळलं, तर त्याच्यामुळे सुद्धा अल्सर्स कमी होतात. जांभळाचं पान आहे, ते सुद्धा तुरट असतं. ते सुद्धा चावून जर चघळलं, तर तोंडातले अल्सर्स कमी होतात. या जोडीला जाईची पानं असतात, जाईची फुलं असतात ना ती सुद्धा तोंडातल्या मुखपाकासाठी म्हणजे तोंडातल्या अल्सर्ससाठी एक नंबरचं औषध आहे. ती जर पानं चावून दररोज 2-3 वेळा खाल्ली, तरी तोंडातले अल्सर्स खूप छान कमी होताना दिसतात. हे सर्व पानं तुमच्या तोंडातले अल्सर्स घरच्या घरी बरे करू शकतात. पण या जोडीला आहारामध्ये तिखट, आंबट, खारट, मसालेदार, उष्ण पदार्थ, गरम पदार्थ हे खाणं कमी करा. जेणेकरून पोटातली आणि अंगातली उष्णता कमी होईल आणि तोंडातले अल्सर्स कमी व्हायला मदत होईल.